पापात पडू नका अजित दादा. हो, मराठ्यांचे पोरं जर एकदापासून तुमच्यापासून सटकायला लागले ना, तुम्हाला फक्त त्याला एकट्याला धरून बसायला लागेल आणि एक दिवस तसा दिवस उगणार आहे. जर आता असंच होत गेलं, उदाहरणार्थ घातपाताच्या विषयाकडे आलो आपण, अजित दादा किंवा फडणवीस साहेब तुम्हाला 2029ला त्याचे नुकसान भरपाई करावं लागणार. माणसाचं कसं असतं बघा, बघ काय म्हणतात ना, ते राजकारण लोक नाही का बाण हाणतात पडदे चाडून, हे खरं आहे तेच बोलणार. इथून मागे मी त्याचं नाव घेतलं सुपारी दिली त्या आरोपींनी ते कबूल केलेलं आहे. आणि जर त्यांनी कबूल केलं नसेल तर त्यांना नार्को टेस्टला घ्या, त्या 3 आरोपीला, आणि आम्हाला पण दोघाला घ्या, त्यालाही घ्या, मी पण येतो. मी तर अर्ज दिला आहे. असं लपून छपून नाही ना. उद्या इथं पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मुंबईतून सांगतो मी, मला एसपींनी, कलेक्टरांनी, गृह मंत्रालयाने, ज्यांनी कोण असतील याच्यातले तत्वज्ञानी, त्यांनी सांगावं तुम्ही इथं सहाय्य करा, नार्को टेस्ट करायची, मी तिथं जाऊन उद्या सकाळी सहाय्य करतो. असं लपायचं नाही. तू भंगार चाळे करायलाच तू केलंय. मी पण माझं संरक्षण नाकारलंय. मी तर नकोच म्हणलं, विश्वासच न राहिला मला यांच्यावर. गरजच नाही ना. माझा समाज माझं आता संरक्षण करायला, आणि मी सुद्धा स्वतः समर्थ आहे. त्याला मैदान पाहिजे ना मोकळं, ये तू कधी बी, मी रेडी आहे, काही अडचण नाही तुला. पण जर आता कबुली दिली तीनही आरोपींनी, तर एसपी साहेबाचं काम होतं जालन्याच्या, गृह मंत्रालयाचं काम होतं की यांनी जर आता कबुली दिली तर आपण त्याला अटक केली पाहिजे, त्याला चौकशीला घेतलं पाहिजे, हे काम करायला पाहिजे होतं. पण त्याला का घेतलं नाही, मी त्या दिवशी प्रेसला सांगितलं की ते अजितदादाच्या आणि फडणवीस साहेबाच्या पायावर जळून पडलं. पायात चाटी तर त्यांची कव्हावी त्याच्यातून सोडायसाठी. त्याला लय पाया चाटायची सवय, खोटं बोलणार, आणि दिली क्लीन चिट त्यातून. ठीक आहे, याचे एक ना एक दिवस खूप पडसाद उमटणार आहेत. कारण तुम्ही त्याला विनाकारण तुम्ही चौकशीपासून त्याला थांबवलंय. आणि अजितदादांनी ना असले विषारी लोक पाळायला नाही पाहिजेत. असले वाईट कृत्य घडून आणणारे, जे की निर्गुण खून घडून आणतात. संतोष देशमुखांचा त्यांनी निर्गुण खून घडूनच आणलेला आहे. 48 का काय कॉल झालेले त्याच्यात त्यावेळेस 1 नंबरच्या आरोपी बरोबर संतोष भाया देशमुखांच्या हत्यातल्या. त्याला अटक नाही केलं. महादेव मुंडेंच्या प्रकरणातलं सुद्धा माहिती त्याला, बापू आंधळेच्या सुद्धा माहिती. हे असले क्रूर हत्या घडून आणणारे लोक अजितदादा सांभाळायला लागले. ओबीसीचे दुसरे नेते नाहीत का? त्यांना धरा ना, त्यांना मोठे करा. असले कशाला? असले संपविले पाहिजेत. सगळ्यात जास्त बळ खतपाणी घालत असताना अजितदादा. एक दिवस अजितदादा तुमच्या पक्षाला सुद्धा खूप उतरती कळा लागणार आहे की लागू द्यायचे नसल, सत्याचं सत्य करायला शिका. मी 2-3 शब्द अजितदादाचे ऐकले होते बघा. हमेशा ते म्हणत असतात भाषणात गेल्यावर, एकदा असं हात फिरत येत आणि ते म्हणत असतात मी कामाचा माणूस आणि मला खोटं खपत नाही. हे 2 शब्द असतात. आम्हाला वाटलं कामाचे आहेत, खोटं खपत नाही म्हणल्यावर. तुम्ही आता हे घातपाताचं खरं आहे ना, आणि तुम्हाला खोटं खपत नाही ना, आणि करा नार्को टेस्ट, पाठवा त्याला. जबाबदार पापात सहभागी होण्याचं काम अजितदादा करतायत. अजितदादाचं मा काय बांधाला बांध नाही. असले लोकच तुम्ही जवळ संभळणार. आता ह्यो जो घातपात करणार आहे परळेवाला, अजितदादाला शे देणारे ओबीसीचे नेते सांभाळतो कोण? त्योच. आणि अजितदादा कुणा सांभाळतो? याला. म्हणजे बघा आता ही सिस्टम, म्हणजे अजितदादा ते चालते. आणि आमचं खरं असून सुद्धा कामाचा माणूस हे म्हणतात, तुम्हाला खरं काम करतात तुम्ही म्हणतात, तर मग याचा शोध कस का लागत नाही? पापात पडू नका अजितदादा. हो, मराठ्यांचे पोरं जर एकदापासून तुमच्यापासून सटकायला लागले ना, तुम्हाला फक्त त्याला एकट्याला धरून बसायला लागेल आणि एक दिवस तसा दिवस उगणार आहे. आणि ते धान्य आहे दुसरं कोण आहे? तुम्ही नाव घ्या ना तिकडून, मी काचकून सांगतो ना इकडून. त्याला माणसाचं कसं असतं बघा, बघ काय म्हणतात ना, ते राजकारण लोक नाही का बाण हाणतात पडदे चाडून, जे खरं आहे तेच बोलणार. इथून मागे मी त्याचं नाव घेतलं का? इथून मागचं म्हणतो. इथून मागे मी त्याचं नाव घेतलं नाही. मी फुकट रोष कोणावर व्यक्त करत नाही. मी कोणाला मोगम कधीच बदनाम करत नाही. आपली चलती म्हणून काही बोलायचं या भूमिकेत भैया मी कधीच जात नाही, आणि आयुष्यात जाणार सुद्धा नाही. पण ज्यावेळेस आम्हाला हे सगळं कळालं डिटेलमध्ये, तो 12 वाजता त्या आरोपीला बोलतो रात्री, आणि मग हे सत्य आहे. त्याचं नाव घ्यायला का भ्यायचं? आणि तू कोण लागून गेला तुला भ्यायला? तो कोण लागून गेला? तुला भ्यात फेत नसतो मी त्या दिवशी एसपी साहेब सांगितलं होतं, अशी गोष्ट घातपाताची आम्हाला कळाली, असे लोक आहेत बघा. आणि आज नाही बोलत ही, मी त्या दिवशी पत्रकार बांधवाच्या साक्षीने सांगितलं होतं. कारण मी फक्त या पत्रकार बांधवाला कधी खोटं बोलत, मी यांच्या पुढे जे मोकळं आहे ते खरं सगळं सांगून देतो. त्या दिवशी सांगितलं होतं, तुम्ही आरोपी धरलेत, उद्या सकाळी सोडून द्या.
न्यायदेवता सोडीन, पोलीस सोडा, सरकार सोडा, माझ्या समाजाच्या कोर्टात सिद्ध झालेले धन्या मुंड्यांनीच माझी सुपारी दिली म्हणून. कारण तिथं बीड जिल्ह्यातले आणि जालना जिल्ह्यातले 100 लोक जे प्रतिष्ठित आहेत ते बसलेले होते. त्यांच्या समोर हे कबूल झालेलं आहे की धन्यांनी त्यांना 2.5 कोटीला माझी घातपाताची सुपारी दिली. त्याच्यामुळे माझ्या समाजाच्या कोर्टात न्याय झालेला आहे. मी बघा ना, आता तुम्ही करा नका करू, आम्ही आमच्या खंबीर आहे. म्हणून त्यांचं पोलीस सुद्धा आपण नाकारून टाकले. तेवढे अर्ज करून टाकला लगेच, तुमचं पोलिस नको मला आणि काहीच नको. फडणवीस साहेब जर त्याला टाळत असले, इतकं पाप, इतक्या घाण कृत्य करणाऱ्या माणसाचं, जो क्रूर माणूस आहे धनंजय मुंडे, इतका क्रूर अविचारी माणूस दुसरा कोणी नाही, त्याला जर फडणवीस साहेब सांभाळणार असले, फडणवीस साहेब हे याच्या अगोदर असं राजकारण तुमचं नव्हतं. तुम्ही पाऊल तुमचे वाकडे पडू देऊ नका. आमचं तुमचा वैचारिक मतभेद 100% असणार. पूर्वीचा भाजपमध्ये काम करणारा देवेंद्र फडणवीस आम्हाला दिसत नाहीये. पूर्वीचा देवेंद्र फडणवीस साहेब व्हावा अशी आमची इच्छा आहे. सत्याला सत्य म्हणणारा. तुम्ही अलीकडच्या काळात चोट्ट्याला चोराला बरोबर घेऊन त्याच्यासारखंच गाणं गायला लागलात. हे तुमच्यासाठी, पक्षासाठी खरंच चांगलं नाही. तुम्ही बदला नका बदलू. आम्ही सांगतोय हे सत्य. पूर्वीचा देवेंद्र फडणवीस जर पुन्हा तयार झाला तर गोरगरिबाला न्याय मिळणार नसता. सगळे भ्रष्टाचार करणाऱ्याला न्याय मिळणार, खून डाक्यात टाकणाऱ्याला न्याय मिळणार. आताची परिस्थिती त्या बाजूची देवेंद्र फडणवीस साहेबांची. फक्त अन्याय करणारा सांभाळायचा. त्यामुळे आम्ही ना करून टाकलं, तुमचं संरक्षणच नको. आणि मला वाटतं आमच्या एसपींना सांगितलं वाटतं, गृहमंत्र्यांनी अर्ज दिलाय म्हणल्यावर घ्या आपले पोलिस. मला वाटतं गेलेत वाटतं आमचे पोलिस. खूप तत्पर काम, म्हणजे असं तत्पर काम करतात फडणवीस साहेब. आणि हरकत नाही ना, तुम्ही ते काढूनच घ्या, आम्हाला ते नकोच आहे. म्हणजे त्याला काय होईल, वाचवलंय कोणी, अजितदादाने मुख्य, आणि दुसरं फडणवीस साहेबांनी. त्याला गाडी अंगावर घालायची माझ्या, असं म्हणलंय त्या रेकॉर्डिंग मध्ये. देऊ त्याला कुठं लोकांना हाणायला पाठायचंय. मोकळं पटांगण पण पाहिजे ना, मैदानात पाहिजे. मराठे मैदानात रणांगणात लढते, ये तू लोक व्हायचं तवा. त्यामुळे फडणवीस साहेबांनी मोकळं रान केलं असेल त्याला, की ये तू ट्रक टेम्पो काय असते ना त्यांचे आहेत ना, ट्रक आमक्या तामक्या, ते नावं टाकलेल्या आहेत ना, येत्यांना द्या, येऊ द्या. आम्ही प्रत्येक गावात मराठा राज्यातल्या, तू टेन्शन नको घेऊ. बघ तुला पाठ पुरितो का नाही मी, तू पाठच पुरवणार, तू फक्त ये. हे मला नाही माहिती कोण. जाऊन द्या, असली बुळबुळले असते ते नाही माहित मला कोणी. ते नवीन नवीन कुणी उठतं आता, कोणाला उत्तर देत बसावं. सरकारने काय केलेलं असतं, ते तयार केलेले असतात. काय बोल, अरे कुणी काय बोललं का नाही बोललं का बाया. माझ्या समाजात मी आनंद बघतो. माझ्या समाजाचा लेकराला मी आरक्षण देऊन सुखी समाधानी करायचं काम करतो. माझ्या समाजाचे लेकर मला आणखीन 2-4 वर्षात, 5 वर्षात नोकऱ्यात गेलेले दिसणार आहे. मला माझ्या समाजाचे लेकर सुखी दिवस नाव ठेवणार, आयुष्यावर नाव ठेवायचंच काम करावं. काही कार्यकर्ते, काही समन्वयक असे असतील की त्यांची पुरी हयात काम करण्यात नाही गेली, पण नाव ठेवण्यात गेलेली. तुमचा काय चुकीचा शब्द आहे तेवढा उठलाच का बसलाच लिहित सोशल मीडियावर. यांचा काय शब्द आहे ते उचलायचा का बसलाच लिहित. अरे तू काही करणार आहे का नाही आयुष्यात? कवर चेडीत हागू तू बाथरूमात जाय नाही खांदेबार, तू लढ ना. मी चुकलो ना, तू लढ. तुला जसं पाहिजे तसं समाजाला मिळून दे ना. कवर रे नेत्याचे, पक्षाचे, एखाद्याचे पायासाठी तर तुम्ही लढा ना. काही तर फक्त तेवढंच असतंय. घरी बसलेले किंवा त्याच्या शेतात बसलेले, नाही तर त्याची काही दुकानदारी चालू असली तर त्याच्यात बसलेले, कोण काय काय बोलतोय दिवसभर ध्यान ठेवायचं, त्यातले शब्द काढायचे आणि बस तेवढंच त्या सोशल मीडियावर लिहायचं. काही काहीच्या आहेत याच्यात गेल्या. कारण हे घाणीत लोळणारे लोक, यांच्या डोक्यातली घाण निघूच शकत नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर देणं देत नाही. आमचे बी येत ना काही, आमचे काही काही तर संघटनावाले, समन्वयक तुटून पडून काम करते, तुटून पडून. पण काही काही आता काय असतं, ते खायची सवय लागलेली असती, ते बंद झालं. मग काय बोलायचं, याचा एक शब्द घ्यायचा, तेवढाच बोलायचा. आणि माझ्या संघ 2-4 दिवस माझ्या संघ राहिलेलो आता 2-4 दिवसात जातात काही. म्हणजे हे सुद्धा प्रकार होते. त्याच्यामुळे आता यांच्यावर कुठं ध्यान द्यावं. माझं काम मी करत राहतोय. मला माझ्या समाजाला न्यायाकडे न्यायचंय, मी ते करतोय. बोलणाऱ्याला बोलून द्यायचं. आणि मी मराठ्याच्या विरोधात बोलणारच नाही. त्यांना काय बोलायचं तेवढं बोला. एक दिवस त्यांनाच पश्चातापी
समाजासाठी प्रामाणिक बिचार जिद्दीनं काम करीत होतं. आपण कुणाचं तरी ऐकून स्वार्थापोटी जरांगे पाटलाला सोशल मीडियावर टार्गेट केलं, मीडियात टार्गेट केलं. तोच माणूस योग्य होता. त्यांचे डोळे एक ना एक दिवस उघडतील. ज्याला त्यांनी सांगितलंय एक दिवस त्याला पश्चाताप येईल की याचं उगाच ऐकलं. आपण आपल्या समाजात खादीचा वाटा म्हणून थोडा हातभार लावून या लढ्यात सहभागी होऊन आपण समाजासाठी लढायला पाहिजे होतं. पण आपण हमेशाच विरोधात बोलत राहिलो. आता विरोधात बोलायचं म्हणल्यावर त्याला तर कोणी काही करूच शकत नाही. आता एखाद्याने जर लढाई लढायचं ठरवलं तर आडवे येणारच. आमच्या छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा आडवे येतच होते. प्रत्येकात चालूच असतं. राजकारणात ते चालूच आहेत. मोदीला तरी कोण धाडाचं म्हणतंय किंवा त्या मनमोहन सिंगला तरी कोण धाडाचं म्हणतंय का? काय असे लोक हसणारच ना. महात्मा गांधींना काय बोलतेत, काही सावरकरांना बोलतेत, काही छत्रपतींना बोलतेत, तर काही एखाद्या महाराजाला बोलतेत, एखाद्या साधू संताला बोलतेत. एखादा वाईट साधू संत असला तर सगळेच साधू संत त्यात गुंडळीत येत. बोलणाऱ्याची संख्या हे जे विद्रूप असतात ना लोक, हे विकृत आणि विद्रूप या लोकांकडे आपण लक्ष देऊ. पळड्या नाही. काल मी बघ मग आपण असला असता आपला काचका. काल नरेंद्र पाटील साहेब मंत्री महोदय, मंत्रीच आहेत ना ते, कॅबिनेट मंत्री साहेब, त्यांनी काल सांगितलं बा, मी स्वतः ऐकलं. ते म्हणले त्या छगन भुजबळनी सांगितलं आणि अजितदादांनी फडणवीस साहेबांनी ऐकून मराठ्यांचा एलवाय बंद केला. त्यांचे येणारे कर्ज ते भरतात ना महामंडळ, ते परतावा येत नाही. मग आता उद्योजक करायचं, हे लय महत्वाचं आहे बरं का. आता उद्योजक करायचं नरेंद्र पाटील साहेबाच्या माध्यमातून ठरवलं फडणवीसांनी. मराठ्यांचे उद्योजक करायचे ठरवले फडणवीस साहेबांनी नरेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून. आणि बदनाम कुणी केलं? फडणवीस साहेबांनीच. त्याचा अर्थ तोच होतोय. उद्योजक करायचे ठरवले आणि होऊ पण तुम्हीच दिले नाही. म्हणजे एकीकडून महामंडळ पण बदनाम केलं, नरेंद्र पाटील साहेब पण बदनाम केले, आणि इकडे व्यावसायिक काम करणाऱ्या पोरं त्यांचे ट्रॅक्टर जे काय ट्रक त्यांनी घेतले ते ओढून द्यायचं काम सुरू झालं. आणि मग कोणते उद्योजक? म्हणजे इतका राईट गेम केला यांनी. आणि तुम्ही जर आता छगन भुजबळचं ऐकू ना, खरंय खोटं मला माहित नाही, मी विचारणार आहे. मी विचारणार आहे त्यांना फोन करू की तुम्ही ते सांगितलं की त्यांच्या PF दोघा तिघांना विचारणार आहे मी. कारण अजितदादांना पण विचारणार आहे आणि फडणवीस साहेबांना सुद्धा विचारणार आहे. त्यांच्या ओळीला त्याला फोन लावून की तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे का? सांगितलेलं आहे तर हा म्हणा, नसन सांगितलं तर ते सुरू करा. LY सुरू करा, महामंडळाचं सगळं काम सुरू करा, आणि सारथीच्या बऱ्याच योजना बंद पडल्यात त्या पण सुरू करा. ते 100% सांगणार आहे. सर, आजपासून अधिवेशन सुरू झालेलं आहे. काय तुमची मागणी आहे अधिवेशनासाठी? माझं म्हणणं आहे, शिंदे समिती तुम्ही गठीत केलेली आहे, त्या शिंदे समितीचं नोंदी शोधायचं काम पहिलं सुरू करा राज्यात. आणि ज्या नोंदी शोधल्यात त्या नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र द्या. काही अधिकारी फडणवीस साहेब खाली जाणून बुजून प्रमाणपत्र देत नाहीत. त्यांना पैसे सवय लागली असं वाटतंय. मला माहित नाही, पण असे लोकांचे कुजबुजे ते माल मागत देत. वावर घेऊन तो गरीबाला कशाला पैसे मागतो? आता ते प्रमाणपत्र घेऊन बिचार लेकरू शिकणारे, नोकरीला नेणारे, मोठं होणारे, त्याचे पैसे कशाला मागतो? राज्यातल्या व्हॅलिट्या सगळ्या रोखून धरल्या. काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे फडणवीस साहेब सांगते देऊ नका, आणि काहीचं थोडं वेगळं आहे, पैसे वेगळं म्हणजे पैसे, असं लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं व्हॅलिटी द्या. हैदराबाद गॅझेटियरचा तुम्ही GR काढलाय, ते कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. त्या नोंदीनुसार महाराष्ट्रातला, मराठवाड्यातला सगळा मराठा गॅझेटियरनुसार कुणबी, सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम स्पीडनं फडणवीस साहेबांनी सुरू करावं. नसता आंदोलन उभा राहणार. आणि मला पश्चिम महाराष्ट्रातल्या 4ही गॅझेटियरचा, 17 गॅझेटियरसह सगळ्यांचा GR फडणवीस साहेब पाहिजे. यासह मराठा समाजाच्या मागण्यासह शेतकऱ्यांची कर्जमुक्ती मला वाटतं तुम्ही जून पर्यंत करू नये. कारण कर्जमुक्ती केल्या नसल्यामुळं बँका आत्ताच शेतकऱ्याच्या मागा लागल्या, इतक्या मागा लागल्यात की नोटिसा द्यायला लागल्या. तुम्ही कर्जमाफी जूनला करणार आहेत का? चला ठीक आहे, मान्य केलं. जूनला करणार आहे तर तुम्ही आता आदेश काढा ह्या हिवाळी अधिवेशनात. आता उद्या, आजपासून सुरू होतं. आजच्या आरोन बिस्किटावरच संपला. आज काय वडापाव खायन, पुढं काय खायन, त्याच्यातच संपून गेला असं यांचा. आता उद्यापासून का होईना तुम्ही शेतकऱ्यांचा आदेश एक काढा. एकाही शेतकऱ्याला बँकावाल्यांनी पैसे मागायचे नाही, कर्ज वसुलीला जायचं नाही. आम्ही कर्जमाफी करणार आहे.
आणि दुसरं त्याच आदेशात लिहायचं, शेतकऱ्यांनी ज्या बँकेला कर्ज मागत त्याला कर्ज द्या, कारण ते पहिलं राहिल्यामुळं आता नवीन कर्ज द्यायला ते तयार नाहीत. म्हणजे चारही बाजूनं शेतकरी माराचा ठरलाय. मराठवाड्यातल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुम्ही 100% नुकसान भरपाई द्या. त्यांचे पीक विमे येत नाहीयेत. पीक विम्याचा विषय किती सोपा आहे. सरकारचे पैसे जायचेत का? नाही जायचेत. कंपन्यांनी कशाला पैसे घेतले आमच्याकडून? विमा भरला म्हणजे तुम्ही कंपन्याला टाईट करा की सगळ्या शेतकऱ्यांचा पीक विमा द्या, नसता कुलूप लावा त्यांना, त्या विमा कंपनीला. याच्याशिवाय शेतकरी सुधारणार कसा? तुम्ही मालाला भाव द्या, तुम्ही मराठवाड्याला विदर्भाला पाणी द्या, पाणी शेतीला गरजेचं आहे. हे काहीच करत नाहीये. मग ह्या वेळेस काय करायला पाहिजे? जर असं नाही झालं, शेतकऱ्यांनी मतदानातून दाखवले पाहिजे आपली ताकद काय. तेव्हा भेट असते, तेव्हा शेतकऱ्याचं सरकार ऐकत असतं. तुम्ही मागण्या करता, मतदान त्यांनाच करता, पाडायची भीती लागली पाहिजे. म्हणजे विरोधी पक्ष काय आपला नाही आणि सत्ताधारी पण आपला नाही, पण ह्या दोघांना भीती बसली पाहिजे की हे पाडते. जसं मराठ्यांनी भीती निर्माण केली, 33 खासदाराचा बुकटाच केला मराठ्यांनी. पाडीन म्हणलं का भोगा ह्याकडे त्याकडे साफ करून टाकली. धास्ती पाहिजे. जर आता असंच होत गेलं, उदाहरणार्थ घातपाताच्या विषयाकडे आलो आपण, अजितदादा किंवा फडणवीस साहेब, तुम्हाला 2029ला त्याचे नुकसान भरपाई करावं लागणार आहे. कारण तुम्ही जर घातपातातले आरोपी ते घेतले नाही, तुम्ही त्याला एकट्यालाच घेऊन येण्याचं. तुम्हाला 29ला दाखवतो मी तुमच्या कसे शीट निवडून येते. नाही, समाजाच्या लक्षात आलं पाहिजे. तुमचा प्रश्न खऱ्यानेच चांगला आहे माझ्या समाजाच्या दृष्टिकोनातून, की माझे समाजातले आमदार असो, ते पक्ष कोणताही असू द्या, माझ्या मराठा समाजातले मंत्री असो, खासदार असो, आणि चौथा मुद्दा भाजपमधले मराठा आमदार किंवा मंत्री असो. भाजपाचे कितीतरी मंत्री सांगू का, रातची भेटायला येतात, गपचीप मध्ये आम्ही हायद बाबा पण ते बोलायला सांगत येत, तुम्ही लय चांगलं काम करता. माझ्या गरीब समाजाला आणि राजकारणी मराठ्यांना एक गोष्ट कळून चुकली, उद्या आपल्या लेकराला सुद्धा त्यांच्या स्टेटस प्रमाणे, त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे जर नोकरीत जायचं असेल तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बेसराम जेवढे असते तेवढ्याला कळालंय की आपल्या लेकराला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. इथं पैसा काही काम करणार नाही, कारण सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे आता. आणि इथं आरक्षणाशिवाय पर्याय नाही. तुमजवळ 1 कोटी रुपये आहेत, अरे पण इथं ऑनलाईन आहे ना. आता बंडालावर काम नाही राहिलं, आता आरक्षणच गरजेचं आहे. त्याच्यामुळे श्रीमंताच्या लक्षात आलं आरक्षण गरजेचं आहे. आपलं पोरग IPS IAS दर्जाचा अधिकारी जर करायचं असलं, कारण आता मंत्री आमदार आहे, त्याच्या स्टेटस प्रमाणात पोरग पोरगी शिकावं लागणार आहे. आणि मग त्याला कलेक्टर, काय IG SP व्हायचं असेल, आरक्षणाशिवाय पर्याय नाहीये. मग आपलं पोरग होईन कॉन्स्टेबल, मग आमदार मंत्र्याचं पोरग कॉन्स्टेबल जमन का? टोपीन मग त्याचा हातात दांडकं दिलं, मग याला येईन का झोप? मंत्र आमदार त्याला त्याच्या स्टेटस प्रमाणे पाहिजे. यांच्या लक्षात आलं आरक्षणाशिवाय पर्यायच नाही. आणि हे माझ्यासाठी खूप चांगलं झालं. खरंच मी हात जोडून सांगतो, माझ्यासाठी इतकं चांगलं झालं की माझ्या समाजाला, श्रीमंत आणि गरीब समाजाला लक्षात आलं की आरक्षण महत्वाचं आहे आणि जरांगे पाटील काम करते ते योग्य आहे. म्हणून ते आमदार, मंत्री सगळे भेटायला येतात. देवेंद्र फडणवीस साहेब सोडता सगळे मला बोलत आहेत रात्रंदिवस. फडणवीस साहेबच माझ्यावर जळते. फक्त झाडं तर लावा म्हणतात ना ते गिरीश बाप्पा, तेच आहेत ना वाटतं पालकमंत्री का मंत्री ते झाले गिरीश आप्पा, ते आपले महाजन साहेब, तेच म्हणते झाडं तोडी जाऊ नका. झाडं तर तोडले ना पाहिजे तपवून, पण एक पार्श्वभूमी जर ऐतिहासिक द्यायची ठरली तर त्या वनातून आमचे प्रभू श्रीराम गेलेले, तिथलं झाड नाही तोडायला. ती एक प्रकारची धर्माची आठवण असल्यासारखं आहे ते तपोवन. ते वन एक धर्माला दिशा देणार आहे. आमचे राम जर तिथून गेलेत तर आपण ते नाही तोडलं पाहिजे. तिकडं लय मोठी जागा, झाडात बसत नाही, मोकळं करायचं. खाली कचरा कुत्रा असला तर काढून घ्यावा सगळा. गिरीश आप्पा आहेत ना, त्यांनी त्या मंत्री महोदय साहेबांनी सगळं झाडून घेतलं पाहिजे. तिथं झाडा झुडं सगळं फ्रेश करा. झाडाखाली की सावली आहे, मस्त आहे ना, काही अडचण नाही. आपल्या धर्माचा कुंभ आहे, आपल्याला स्वाभिमान आहे.